नाही, मला ऑथेंटिक माहिती नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती आज बोलणार नाही. नेमकी तीच महिला का असं जर SITच्या तपासामध्ये पुढं आलं आणि त्या महिलेचा जर खून झाला तर ती गंभीर बाब आहे. मग आता हे पुढचे पुरावे संपवायला सुरुवात झाली का? आता याच्यामध्ये आम्हाला संतोष देशमुखच्या खुनाच्या बाबतीमध्ये फार दिव्य आहे, मी ते कबूल करतो की ही केस आम्हाला शेवटपर्यंत लढवायची आहे, शेवटपर्यंत तडीस न्यायची आहे. आणि ह्या सगळ्या लोकांना आनंद आम्हाला त्या दिवशी वाटणार आहे की हे सगळे आरोपी फाशीला गेले पाहिजे. फाशीला जाईपर्यंत आम्ही काही स्वस्त बसणार नाही. परंतु तीच महिला का हे पेपरला वाचलंय मी, परंतु मी माहिती विचारतोय, कळंबच्या पोलिसांना माहिती विचारतोय आणि SITने अजून त्याच्या बाबतीमध्ये दुजोरा दिलेला नाही. त्याच्यामुळे मी त्याच्यावरती आज ऑथेंटिक बोलणार नाही. आपण जर बघितलं तर सांगलीचं जेल असेल, सांगलीच्या जेलमध्ये गांजा सापडला. यापूर्वी अनेक जेलमध्ये मोबाईल फोन सर्रासपणे वापरल्याचं आपण पाहिलं. आता बीडच्या जेलमध्ये तर हाणामारी झाली. गृह विभाग या सगळ्या जेल प्रशासनावर अंकुश ठेवण्यात कमी पडतंय किंवा काय नेमके? नाही, काय ठराविक जेलमध्येच हे होतं. मी का म्हणतोय अमरावती जेल आणि नागपूर जेल, त्याचंही काही कारण असेल ना. हे मराठवाड्यातले, मी हर्सुल बद्दल काही बोलत नाही, पण लातूर आणि बीड जेल या जेल प्रशासनाबद्दलच का बोलतोय. या जेल प्रशासनामध्ये काही लोक एवढे निराळलेले आहेत की त्यांना कशाचीच काय भीती वाटत नाही. आणि हे आजचं जे प्रकरण झालेलं आहे, कदाचित मग जेलमधल्या प्रशासनाने एकामेकाला दुजाभाव दिला म्हणून झालंय का? कामक्यांनाच अगोदर नंबर लावू द्या, फोन नंबर लावू द्या. कारण जेल प्रशासनामधून त्याच्या कुटुंबियाला किंवा इतरांना फोन लावण्याची, कुटुंबियांना, इतरांना नाही, कुटुंबियांना मला वाटतं फोन लावण्याची सुविधा आहे, वकील आणि कुटुंबीय. मग त्या याच्यामध्ये सुद्धा आमचा नंबर अगोदर लावू द्या, नंतर तुमचा नंबर लावू द्या, अशा प्रकारची मला वाटतं तिथं तिरगी मिरगी झाला असावी आणि त्याच्यावरनं हा वाद झालेला आहे. मी आजही त्याच्यावरती ठाम आहे. 14 ऑक्टोबरची डेट इथली नाही ना, 8 नाही, 14 म्हणलेलं. हे बघा, तारीख मागं पुढं होईल. मी त्याही वेळेस म्हणलेलं आहे. माझ्याकडे जी माहिती आली ते 14 ऑक्टोबर ती ऑफिसवरती, आणि नंतरची जी आहे ती मंत्र्याच्या बंगल्यावर 19 ऑक्टोबर असं मी म्हणलो. तारीख कदाचित मागं पुढं होईल, परंतु SITच्या याच्यामध्ये अजून तशा प्रकारचं काय आलं नाही आणि त्याच्या अजून तपास पूर्ण झालेला नाही आहे. संतोष देशमुखच्या खुनाचा तपास पूर्ण नाही आहे, कारण प्रिलिमिनरीच ते चार्जशीट आहे. अजून चार्जशीटच्या बाबतीमध्ये हक्क जो आहे, फायनल चार्जशीटचा हक्क SITने अबाधित ठेवलेला आहे. संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर बरेच आरोपी फरार होते. त्याआधी काही महिलांची चौकशी बीडच्या शिवाजीनगर सिटी पोलीस स्टेशनमध्ये झाली, जिथं CIDचं आणि SITचं लॉकअप होतं, तिथं रूम केस होतं. तर त्या महिलेमधल्या एका महिलेचा खून झालाय का? जी महिला जी आता तुम्ही जी बातमी वाचली कळंबमध्ये, त्या चौकशी बातमी वाचली, परंतु काय आहे की कोणतंही खून प्रकरण झालं किंवा कुठलीही घटना झाली, कोणत्याही व्यक्तीला चौकशीला बोलवलं म्हणजे तो लगेच आरोपी झाला असं माझं मत नाही. कधी कधी गुन्हेगारांना नकळत सुद्धा मदत त्या ठिकाणी केली जाते. आता प्रत्येक मदत करणाऱ्याला लगेच आपण आरोपी करा म्हणणं हे उचित नाही, कारण त्याचा कुठं ना कुठं तरी संबंध आला असतो किंवा धाकट तपासाने सुद्धा त्याच्याकडनं मदत झाली असती.